तर नमस्कार मित्रांनो, आपण आज जालना मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समिती मित्र आज जाणून घेणार आपण नवीन गावाला काय बाजारभाव भेटतो. शेतकऱ्याचे नवीन गहू मार्केटमध्ये आले आणि तुम्ही बघू शकता आज मार्केटचे बाजारभाव ऐकून मी पण झालो हैराण. कारण की सुरुवातच तुम्ही बघू शकता गव्हाची अशी झाली की शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही असे गव्हाला बाजारभाव भेटू लागले मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता शेतकरी आपली नाराजी व्यक्त करतात अशी सध्याला कंडिशन येऊन टेकलेली. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे एक संघर्षाची कहाणी झाली. तुमची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या लक्षामध्ये येऊन गव्हाला काय बाजारभाव भेटतो, गहू खर्च या भावामध्ये गेले तर शेतकऱ्याला कुठेतरी पुरते का, तुम्हाला काय वाटतं तो नक्की सांगायला विषू ना. 12 गोण्याचं वक्कल तुम्ही बघू शकता. नवीन गहू आहे मालाची क्वालिटी सुपरमध्ये. बघूया काय बाजार भाव लागतो. 83 काय भाव विकले भाऊ हे? 2549. किती गोण्याचं वक्कल होते? 12 गोण्याचं. उच्यामध्ये विकलेलं आहे का ते? हो नवीन गहू आहे का? हो नवीन 2051 दिया दीपक सेठ किंग मेकर. विचारलं नाही काही नाही. आता किंग मेकर पुढे कोण जातं का भाऊ? हा 2200 11 येतो की 11 कोणी 25 50 51 क्या बोले 60 61 करू मामाची 98 99 2400 1 2 12 13 25 25 26 26 40 40 2440 माप लगाओ मामा जी. 2440 बाजार भाव भेटला तुम्ही बघू शकता गावाला. आप यो शेर 2250 नहीं 2250 2250 2250 53 54 55 नहीं ठीक है 54 बाजार भाव विकले मामे 2254. किती कोणाचं वक्कल होते? 51. नवीन गहू होता का? 77 2200 ये घ्या 22 22 50 तीन बार काय भाव विकले भाई? 2250 तुम्ही बघू शकता याला 2250 रुपये असा बाजार भाव भेटला आहे. मालाची क्वालिटी सुपरमध्ये होती. 2250 रुपये दरम्यान विकले. बहुत अच्छा माल है बहुत 26 काय गिल्ला आहे कोणाचे काय बाजार भाव भेटले होते? किती गोण्याचं वक्कल होतं? तुम्ही बघू शकता 40 गोण्या होत्या. 2227 रुपये बाजार भाव भेटलेला आहे. परत इकडे बीड सुरू झाली. बघू इकडची वक्कलला काय बाजार भाव लागतो. 2200 नवीन गहू तुम्ही बघू शकता. 2200 2200 याला काय बाजार भाव भेटला? किती गोण्याचं वक्कल होते? 21 गोण्या 2200 रुपये. मित्रांनो जालना मार्केटला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की गव्हाला काय भाव भेटतो. नवीन गावाला सध्याला नवीन गावाची कंडिशन अशी सध्याला तुम्ही बघू शकता. खूप हालाकीची परिस्थिती झालेली. कोणत्या शेतकऱ्याला वाटलं नव्हतं की नवीन गहू मार्केटमध्ये गेले तर माझे 2200 आणि 2300 गहू विकन. कोणत्याही शेतकऱ्याला अपेक्षा होती कमीत कमी 3 ते 3,500 रुपये गहू विकायला पाहिजे. कारण की लवकर गेल्याच्या नंतर अजून तर आवक वाढायची नंतर समोर काय होईल तुम्ही पाठीमाग बघू शकता. आपला हा गहू आहे आता वाळलेला आहे. वरतून बघू शकता आभाळ येत आहे. गाडी येण्याची पण शक्यता आहे. निसर्गाची संघर्ष करावं लागतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता बाजार भाव पण नाही. पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे मक्का आहे आपली. ही जी मक्का आहे ही बरसदी मक्का 1400 मक्का विकत होती. कारण की त्या भावात मक्का विकायला पुरत नव्हती. ना आताही तीच कंडिशन आहे. वाळू घालून तुम्ही बघू शकता कणकण वाळलेली मक्का ती आज 1500 ते 1600 रुपये मक्का विकती तुम्ही बघू शकता. आणि 1500-1600 जर मक्का विकली तर खरंच कुठं शेतकऱ्याला पुरत नाही. कारण की मी एक शेतकरी गणित लावलं चांगलं जर अभ्यास करून तुम्ही बघू शकता 12-13 रुपये आपल्या जागेवरती खर्च पडलेला आहे. फक्त 200 रुपये क्विंटलला मक्का मार्केटमध्ये जाऊन विकणं अशी सध्याला कंडिशन येऊन टेकलेली आहे. आणि मित्रांनो गव्हाचे जे सुपर बाजार भाव होते 2550 रुपये विकलेले ते आजच 2550 गेले. याच्या अगोदर फक्त 2200-2300 चालू होते. आज 100 रुपयांना कुठेतरी वाढ झाली. तर मित्रांनो आशा का तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालना